नेहमीप्रमाणे आजही आठवड्याची सुरुवात झाली। शेकडो जण घराबाहेर पडले, धावपळ करत लोकलही पकडली। मात्र मुंब्र्याजवळ मृत्यू त्या प्रवाशांची वाट पाहत होता। मुंब्र्याच्या त्या धोकादायक वळणावर दोन लोकल एकमेकांजवळ आल्या आणि प्रवाशांचा नाहक बळी गेला। ही लोकल त्यांच्या आयुष्यातली शेवटची लोकल ठरली। मुंब्रा रेल्वे अपघातातील मृतांच्या नातेवाईकांचा हा आक्रोश काळीच पेवटून टाकणारा आहे। सकाळी घरातून निघालेले त्यांचे आप्त स्वकीय पुन्हा कधीच परत येणार नाहीत आणि याची यांना साधी कल्पनाही नव्हती। या अपघातात कोणी आपला भाऊ गमावलाय, तर कोणी मुलगा गमावलाय, तर कोणी आपला पती गमावलाय। या अपघातात मृत्यू झालेल्या मयूर शहासाठी ही ट्रेन शेवटची ट्रेन ठरली आणि या अपघातात मयूर सोबत त्यांनी पाहिलेल्या घराच्या स्वप्नाचाही दुर्दैवी अंत झालाय। 44 वर्षाचे मयूर शहा मुंबईत एका कंपनीत IT इंजिनियर म्हणून काम करत होते। ठाण्यात फ्लॅट विकत घेण्याचं मयूर यांचं स्वप्न होतं आणि त्यासाठी फ्लॅटच्या मालकाला भेटण्यासाठी खरेदीची बोलणी करण्यासाठी मयूर डोंबिवलीला गेले होते। तिथून परत येत असताना मयूर यांच्यावर काळानं असा घाला घातला। मयूरच्या या दुर्दैवी मृत्यूमुळे त्यांच्या आईची वृद्धापकाळातली आधाराची काठी मोडून पडली आहे। नातेवाईक कोण? मेहूर माझा मेहुणा होता। काय करायचे ते? काय वय होतं त्यांचं? तो IT इंजिनियर आहे आणि तो 44 वर्ष 43-44 वय असेल त्याचा आता। तो राहतो ठाण्यामध्ये इथेच आणि तो त्याचा घाटकोपरला विद्याविहारच्या तिथे त्याचं ऑफिस होतं आता। तर कदाचित त्याचं कसं झालं असेल, तो ऑफिसला जायच्या अगोदर एक डोंबिवलीला तो कुठं कदाचित त्याचं एक फ्लॅटचं डीलसाठी चालू होतं बोलणं। तर ते जो ओनर जो आहे तिकडचा तो डोंबिवलीला राहत होता। तर कदाचित शक्यता आहे की तो तिकडे भेटायला गेला असेल, कारण की ही दुर्घटना तिकडच्या बाजूला घडली। तो घाटको म्हणजे ऑफिसला जायच्या अगोदर तो तिकडे जाण्याची शक्यता आहे। मग ह्या त्याच दरम्यान झाला असणार ही घटना, ऑफिसला जायच्या अगोदरची ही घटना झाली असणार तिकडे। अशीच करुण कहाणी रेल्वे पोलीस दलात कार्यरत असलेल्या विकी मुख्यादल यांची। विकी हे ठाणे GRP पोलिसात कार्यरत होते। विकी मूळचे बुलढाण्याचे रहिवासी। अवघ्या 1 वर्षापूर्वी त्यांना पोलीस दलात ही नोकरी मिळाली। नुकताच विकीला एक मुलगाही झाला। विकीच्या जाण्यानं त्यांच्या लहान लेकराच्या डोक्यावरचं वडिलांचं मायेचं छत्र हरपलंय। काय नोकरी लागली तर आनंदात होत। मी पोलीसचं भरती झालोय, पोलिसात भरती झालोय म्हणून फोन केला तर काय आता शिकला ध्यान झालं करे फोन करायचं, फोन करीत नाहीस तू, काय नाही। मुंब्र्याजवळ झालेल्या या लोकलच्या अपघातात दिव्यामध्ये राहणाऱ्या गुप्ता कुटुंबियांनी त्यांचा 28 वर्षांचा कमावता मुलगा गमावलाय। राहुलच्या मृत्यूमुळे त्याच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळलाय। राहुलच्या आईनं फोडलेला हंबरडा हा काळजाचा पाणी पाणी करणारा आहे। राहुल हा मुंबईत एका स्टेशनरी दुकानात काम करत होता। राहुल हा कमावणारा एकमेव कुटुंबाचा आधार होता। राहुलला त्याच्या बहिणीचं थाटात लग्न करायचं होतं, मात्र राहुलचं हे स्वप्न या अपघातात भग्न पावलंय। जो भी वो दीवार मुंब्रा के बीच में जो हादसा हुआ उसमें वो मतलब मृत्यु पाया गया। तो मुझे अभी हमारे सर के द्वारा हमको सूचित मिला कि ऐसा ऐसा है, तो हम लोग यहाँ पे आए फैमिली मेंबर के साथ। और जो भी था घर का मेन वही था कमाने वाला। अभी 2 छोटी बहन भी उसकी शादी करने के। तो जो भी मैं चाहूँगा उसका महाराष्ट्र सरकार फडणवीस साहब से और एकनाथ शिंदे साहब डिप्टी CM से कि उसका जो भी हो सके इसमें बड़ी से बड़ी मदद की जाए। उल्हासनगरला राहणाऱ्या केतन सरोज या 23 वर्षाच्या तरुणासाठीही ही लोकल शेवटची लोकल ठरली। केतन हा ऐरोलीच्या एका कॉल सेंटर मध्ये नोकरी करत होता। त्याने रोजच्या प्रमाणे कामावर जाण्यासाठी लोकल पकडली आणि काही क्षणात होत्याचं नव्हतं झालं। केतन 3 महिन्यांपूर्वीच नोकरीला लागला होता। केतनच्या जाण्यानं त्याच्या कुटुंबाचा उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झालाय। मुझे मालूम पड़ा 9 बजे मालूम पड़ा मुझे। तो मैं इलेक्ट्रिशियन हूँ।
क्या सरकार से कुछ दरख्वास्त करोगे? सरकार से मैं ही चाहता हूँ, मेरे कमाने वाला कोई नहीं है, 2 लड़के लोग उसको कम से कम जॉब पे लगा दीजिए, कुछ तो कर दो, करेंगे बच्चे लोग मेरे करने काम करने वाला कोई नहीं है। लोकलच्या या अपघातामुळे अनेकांच्या स्वप्नांचा चुराडा झालाय. अनेक कुटुंबियांचं आयुष्य अक्षरशः उद्ध्वस्त झालंय. रेल्वे प्रशासनाच्या अनागोंदी कारभारामुळे या कुटुंबांनी आपला आधार गमावलाय. रेल्वे प्रशासन पैसे देऊन मदत करेल, मात्र या कुटुंबियांनी त्यांनी गमावलेली मायेची माणसं परत येणार नाहीत. ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास.